नीतिमान आहे, तू पवित्र आहे. मी नीतिमान आहे, मी पवित्र. आमेन. याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही 7 वेळा जरी पडले ना, प्रभू तुम्हाला उठवेल. याचा अर्थ अजून काय माहितीये का? तुमची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. बायबल काय सांगतं? एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता आणि त्याने प्रार्थना केली. कशासाठी? पावसासाठी. येस. काय प्रार्थना केली त्याने? त्याने प्रेयर केली की 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस नाही पडला पाहिजे. आमेन. परत त्यांनी प्रेयर केली, पाऊस पडू दे. पाऊस पडायला लागला. आमेन. पूर्ण नाही का, ते पूर्ण वर्ष नाही का, ते पूर्ण वर्ष दुष्काळाचे वर्ष होते पूर्ण पृथ्वीवर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिक्युलर रिजन इन द नाही का कंट्री. नो, पूर्ण पृथ्वीवर बायबल सांगतो एक माणूस, एक नीतिमान. तुम्ही नीतिमान. आमेन. तुम्ही नीतिमान. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? ते कधी ऍक्टिव्हेट होतं माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही स्वतःला नीतिमान समजताय. ते पॉवर कधी नाही का काम करायला लागतं माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही कन्व्हिन्स आहे की मी नीतिमान आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का? आपण फक्त पास्टर बोलतो त्यांच्या मागे नाही का रिपीट करतो, मी नीतिमान आहे, तू नीतिमान आहे, मी नीतिमान आहे, तू नीतिमान आहे. पण आतमध्ये माहितीये, मला माहितीये मी कसा आहे. पास्टर बोलतात म्हणून चला बोलू आपण, बट आय नो माझ्यामध्ये गडबड आहे. नो. आमेन. शैतान लबाड आणि लबाडीचा बाप आहे प्रिय. आमेन. बायबल काय सांगतं? देवाचं जरी तुमच्यामध्ये नाही का पाप आहे, जरी तुम्हाला असं वाटतंय हे बोलताना की कदाचित तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खरं बोलताय प्रिय. ही तुमची आयडेंटिटी आहे. कारण हे बायबल मध्ये लिहिलंय असं. आमेन. कदाचित नाही का तुम्हाला नाही का विरोधाभास होत असेल या शब्दाबरोबर आणि तुमच्या स्वभावाबरोबर. कदाचित विरोधाभास होत असेल शब्दाबरोबर. कदाचित तुम्ही मॅच होत नाहीये. आमेन. नीतिमान किंवा पवित्र ह्या शब्दाला कदाचित तुम्ही मॅच होत नाही. तुम्हाला असं वाटतंय की नाही का खरंच ब्रदर मी खूप पापी आहे, माझ्या मनात खूप नाही का घाणेरडे विचार असतात. आमेन. कदाचित नाही का क्लॅश होत असेल ह्या शब्दाबरोबर, ह्या वचनाबरोबर. पण प्रियांनो, तरीही नाही का वचनच राहील. ते नाही का जे तुमच्या मनामध्ये जे थॉट प्रोसेस आहे ना, ती रॉंग आहे, ती लबाडी आहे सैतानाची. त्या लबाडीवर विश्वास नका ठेवू. आमेन. ह्या वचनावर विश्वास ठेवा. हे जे वचन सांगतं की मी पवित्र आहे, मी धार्मिक आहे, तेच राहील. येस. नाव आपण नाही का वचनाकडे नाही का जाऊया. स्तोत्रसंहिता 92:12. नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल आणि तो लबानोन सारखा काय? लबानोनावरील गंधस्वरूप सारखा होईल. प्रेज गॉड. इन शॉर्ट नाही का, तुम्हाला नाही का शॉर्ट मध्ये सांगतो, याचा अर्थ नीतिमान प्रगती करेल. याचा अर्थ नगेट्स तुम्हाला सांगतोय, एकदम सारांश तुम्हाला सांगतोय. सगळ्यांचा अर्थ की तुम्ही प्रॉस्पर करणार. आमेन. प्रॉस्पेरिटी तुमची आहे, समृद्धी तुमची आहे, प्रगती तुमचं आहे. आमेन. पैसा पाणी तुमच्याकडे असणार आहे, जमीन जुमले मालमत्ता तुमच्याकडे असणार आहे. कुणाकडं? नीतिमान. आमेन. जर तुम्ही स्वतःला नीतिमान समजताय, हे नाही का तुमच्यासाठी नाही का ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे. तुम्हाला नाही का बटन दाबायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःला नाही का सांगायचं की हे तू नीतिमान आहे मच्छिंद्र, हे अश्विनी तू नीतिमान आहे. आमेन. त्यावेळेस नाही का सडनली नाही का तुमच्या हातात प्रमोशनचं लेटर येणार. आमेन. सडनली नाही का तुम्हाला मोठ्या मोठ्या नाही का संधी नाही का तुमच्याकडे यायला लागणार. आमेन. आमेन. बायबल काय सांगतं? नीतिमान खजुरी सारखा नाही का समृद्धी पावेल, प्रॉस्पर होईल. आमेन. बोला, मी प्रॉस्पर होत आहे कारण मी नीतिमान आहे. कारण मी नीतिमान आहे. मी प्रॉस्पर होत आहे, मी समृद्ध होत आहे कारण मी धार्मिक आहे, कारण मी नीतिमान आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मला आठवतंय नाही का ज्यावेळेस मी लहान होतो, म्हणजे त्या काळात नाही का असे वेगवेगळ्या टाईपचे देवाचे सेवक संदेश असायचे, वेगवेगळ्या टाईपच्या नाही का शिकवणी असायच्या. आमेन. त्या काळचे कधी कधी नाही का देवाचे सेवक संदेश नाही का असे शिकवायचे आम्हाला, ज्यावेळेस नाही का आम्ही देवामध्ये नवीन होतो. नाही का एखादा सेवक संदेश ज्यावेळेस घरी यायचा प्रार्थनेसाठी, आमेन, मीटिंग घेण्यासाठी. सो आम्ही त्यांना विचारायचो की कसं नाही का तू घर वगैरे काय तुमच्याकडं, तुम्ही कुठं राहायला आहे, तुमचं घर स्वतःचं आहे का. त्यावेळेस ते आम्हाला काय म्हणायचे माहितीये का की नाही ब्रदर, आपलं घर तर परमेश्वर बांधतोय स्वर्गामध्ये. आमेन. परमेश्वर आपल्यासाठी काय बांधतोय? महल बांधतोय, महल.
आमेन. येस, परमेश्वर बांधतोय का नाही? आमेन. परमेश्वर आपल्या सगळ्यांसाठी काय बांधतोय? महल बांधतोय. आमेन. आणि ते काय म्हणायचे माहितीये का, इथं काय गरज नाही आपल्याला, इथं भाड्यानेच राहायचं, कारण परमेश्वर नाही का स्वर्गामध्ये महल बांधतोय. आमेन. इथं काय नाही, परमेश्वर स्वर्गामध्ये काय बांधतोय? महल बांधतोय. इथं तुटपुंज्या पगारावर एकदम कसं तरी करून नाही का जिंदगी नाही का कटवायची, आणि स्वर्गामध्ये एकदम शानो शौकत मध्ये नाही का आपल्या महल मध्ये प्रवेश करायचा. एकदम समृद्धी, बरकत, आशीर्वाद तिकडे, इकडं गरिबी आहे. इथं काय? पॉवर्टी आहे. इथं काय? लोन घ्यायचं आणि डिफॉल्टर व्हायचं. इथं काय? कर्जबाजारी व्हायचं. इथं काय? उसनं घ्यायचंय. आमेन. इथं काय? गुलामी करायची. इथं काय? खालच्या स्वरूपाची नाही का कामं करायची, हमाली करायची. आमेन. हे नाही का लिटरली आम्ही लहानपणी नाही का ऐकायचं. प्रेज बी टू गॉड. आम्हाला नाही का चांगले सेवक संदेष्टे भेटले, आम्हाला चांगले नाही का आमचे पास्टर भेटले. आम्हाला त्यांनी नेहमी नाही का प्रॉस्पर कसं व्हायचं, समृद्धी कशी मिळवायची, बरकत मध्ये कसं चालायचं, आमेन, कृपेमध्ये कसं चालायचं नेहमी शिकवलं. प्रेज गॉड. मला नाही पाहिजे की नाही का आपल्या मंडळीमध्ये, आपल्या चर्चमध्ये देखील नाही का अशा स्वरूपाची नाही का थॉट प्रोसेस कुणाच्या माइंड मध्ये काम करावी. आमेन. येस. बायबल काय सांगतं? नीतिमान किंवा धार्मिक प्रगत होणार. आमेन. ही विल प्रॉस्पर. ही विल प्रॉस्पर. आमेन. खजुरी सारखा, लबनानावरील गंध सरू सारखा. आमेन. तुम्ही प्रॉस्पर करणार प्रियांनो. तुम्ही पृथ्वीचं उत्तम फळ खाणार, पृथ्वीचं उत्तम फळ खाणार, बेस्ट. आमेन. उरलेला सुरलेला नाही का तुम्ही नाही खाणार, तर तुम्हाला नाही का तुमचा नाही का बेस्ट गोष्टीवर नाही का हक्क असेल. तसं नाही का तुम्हाला आठवतंय काही वर्षापूर्वी हापूस आंबा नाही का बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट व्हायचा. एक्सपोर्ट म्हणतात ना, बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट व्हायचा हापूस आंबा. आमेन. म्हणजे बेस्ट वाला आंबा बाहेर देशामध्ये जायचा, आणि जे नाही का सो कॉल्ड नाही का आंबे उरायचे नाही का आपल्याला ते हापूसच्या नावाखाली विकायचे, पण बेस्ट वाला कुठे जायचा? बाहेर देशामध्ये जायचा. समजतंय? सो आता बाहेर देशातल्याने पण ऑब्जेक्शन घेतलं. प्रेज गॉड. आता हापूस इकडल्या इकडेच विकतात. प्रेज गॉड. तसं मला तुम्हाला काय सांगायचंय की बायबल काय सांगतं? नीतिमान पृथ्वीचं नाही का उत्तम फळ खाईल. तुम्ही आणि मी पृथ्वीचं नाही का उत्तम फळ खाणार, उत्तम गोष्टी खाणार, उत्तम प्रकारचे कपडे घालणार, उत्तम प्रकारचं नाही का अन्न तुम्ही खाणार प्रिया. का? कारण तो नीतिमान आहे. तुम्हाला कसलीच नाही का वाण पडणार नाही, कुठल्याच चांगल्या पदार्थाची, कुठल्याच चांगल्या गोष्टीची प्रियानं तुम्हाला वाण पडणार नाही. प्रेज गॉड. काही लोक म्हणतात की नाही का पास्टर नाही का गरिबी वगैरे नाही का हे काय सगळं नाही का ओके, देव नाही का येशू पण नाही का गरिबी लोकांसाठीच नाही का, गरीब लोकांसाठीच आला होता वगैरे वगैरे. पण तुम्हाला सांगू का बायबल मध्ये एक वचन आहे, लूक याचा 4 अध्याय. काही लोक म्हणतात प्रॉस्पेरिटी किंवा समृद्धी हे नाही का देवापासूनचे संदेश नाहीयेत. काही लोक असं. आमेन. मी तुम्हाला सांगतो की येशू कशासाठी आला होता. येस. लूक याचा 4 अध्याय 18 वचन सिस्टर. कुणाला सुवार्ता सांगण्यात? दीनास. दीन म्हणजे गरीब. आमेन. येशूला नाही का सुवार्ता सांगण्यासाठी कुठं पाठवलं होतं? आपल्याला सुवार्ता सांगण्यासाठी कुठं पाठवलंय? गरिबांना सुवार्ता सांगणे. म्हणजे सुवार्ता सांगितल्यावर काय होणार? रिच होणार. समजतं का? येस. आर यू अंडरस्टँडिंग? ज्यावेळेस तुम्ही दिनाला सुवार्ता सांगता, ज्यावेळेस तुम्ही गरिबांना सुवार्ता सांगता, काय की येशूने नाही का तुमची गरिबी त्या कालवरीच्या क्रूसावर घेतली. आमेन. येशूने तुमच्या नाही का गरिबी, तुमची लाचारी त्या क्रूसावर घेतली, आणि त्याचा श्रीमंत पण, त्याची धार्मिकतेचा झगा, त्याचं राज्य पण तुम्हाला दिलंय प्रिया. आमेन. त्यावेळेस तो नाही का खरा गॉस्पल आहे. आमेन. त्यावेळेस तो खरा गॉस्पल आहे, अर्धवट गॉस्पल नाहीये प्रियांनो. आमेन. येशू गरिबांकडे आला सुवार्ता सांगायला. येशूने सुवार्ता सांगितल्यावर लोक गरिबीमध्येच मेले का? प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग. ज्यावेळेस आपण नाही का गरीबाकडे सुवार्ता सांगतो प्रियांनो. आमेन. ज्यावेळेस आता आपल्या चर्च मध्येच कितीतरी साक्षी आपण नाही का खूपशा साक्षी ऐकतो. आमेन.
काही लोकांना नाही का चर्चमध्ये आल्यानंतर, प्रेयर झाल्यानंतर नोकरी मिळते, बढती मिळते. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? दिस इज वे, नाही का, असं देवाचं नाही का कार्य आहे प्रियानं, देवाचं काम आहे प्रियानं. खूप लोक चर्चमध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये प्रगती ते एक्सपिरियन्स करतात. त्यांच्या जीवनामध्ये, पती पत्नीमध्ये, कुटुंबामध्ये ताळमेळ ते पाहतात. आमेन. आधी एकदम हिंसा असायची कुटुंबामध्ये, वादविवाद असायचं, युनिटी नसायची. आमेन. पण सडनली नाही का, नाही का, ते लोक जसं चर्चमध्ये यायला लागतात प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये शांती, प्रीती, कृपा आणि समृद्धी, भरभराट नाही का ते पाहायला लागतात. सो याचा अर्थ प्रॉस्पेरिटी, श्रीमंती, प्रगती परमेश्वरापासून. परमेश्वराची मुळीच इच्छा नाहीये की तुम्ही नाही का गरीब राहावं, तुम्ही कर्जाच्या बंधनामध्ये राहावं. आमेन. तुम्ही तुटपुंज्या पैशावर नाही का आयुष्यामध्ये नाही का कॉम्प्रोमाइज करत करत जगावं. येस, देवाची मुळीच इच्छा नाहीये प्रेम. आपण बायबलमध्ये नाही का एक संदर्भ पाहू. आमेन. आज आपण ह्या विषयावर डील करणार आहोत. बायबल मधला आपण एक संदर्भ घेऊ. दुसरे राजे याचा 4था अध्याय, दुसरे राजे 4था अध्याय 1 पासून 7 पर्यंत. किती लोकांनी ऐकला किस्सा? किती लोकांनी ऐकला किस्सा? आमेन. आपण परत नाही का हळूहळू नाही का हा किस्सा समजून घेऊया, एक्झॅक्टली काय झालं होतं तिथं. आमेन. आज आपण गरिबी किंवा नाही का कर्जबाजारीपणा ह्या विषयावर नाही का बोलत आहोत प्रियांनो. आज आपण ह्याच्यावर शिकत आहोत. आमेन. परमेश्वराची काय इच्छा आहे? आमेन. परमेश्वराची इच्छा जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. लोक म्हणतायत ना का गरिबी चांगलं आहे, गरिबीमध्ये राहणं चांगलं आहे. श्रीमंत झाल्यावर बायबल सांगतं, काय म्हणतात, श्रीमंतचं नाही का स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणं नाही का इतकं कठीण आहे, श्रीमंत बनलं तर नरकात जाणार का? येस, काय आहे बरं वचन? कोण सांगेल? पैशाचे प्रेम. आमेन. पैशाचे प्रेम हे नाही का सगळ्या नाही का, येस, रूट ऑफ ऑल इव्हिल, लव्ह ऑफ मनी. मनी इज नॉट द इव्हिल. आमेन. पैसा वाईट नाहीये. आमेन. लोभ, लोभ वाईट. लव्ह ऑफ मनी. तुम्ही देवाकडे फोकस करा, पैसा ऑटोमॅटिक येईल. पैशाकडे फोकस नका करू. समजतंय? पैशाकडे फोकस नका करू, देवाकडे फोकस करा. अब्राहम परमेश्वराकडे पाहत चालला प्रियांनो, परमेश्वरासोबत चालला. अब्राहम नाही का सगळ्यात समृद्ध व्यक्ती होता. इयोब पण. आमेन. सो पैसा असणं चुकीचं नाहीये प्रियांनो. आमेन. पण पैशावर प्रेम करणं दॅट इज खतरनाक. आमेन. लोभ करणं याचा अर्थ. आमेन. बायबल काय सांगतं की परमेश्वराला पाहिजे की नाही का गॉडलीनेस इज प्रॉफिटेबल इन दिस लाईफ अँड लाईफ टू कम. आमेन. सुभक्तीपणा फायदेशीर आहे ह्या जगामध्ये आणि पुढच्या जगामध्ये देखील. ह्या जगामध्ये पण तुम्ही नाही का समृद्ध बनून राहाल आणि येणाऱ्या जगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये जेव्हा आपण नाही का देवपित्यासोबत, प्रभू येशू सोबत राहू, तिथे पण आपण चांगलं समृद्ध राहणार. आमेन. आमेन. तो आपण नाही का पाहूया किस्सा एक्झॅक्टली काय. एकदा संदेश त्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणं केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. आता काय झालं होतं माहितीये का? अलिशा नावाचा कोण होता? एक देवाचा संदेष्टा होता. आमेन. आणि अलिशाच्या आधी नाही का एलिया होता, राईट? अलिशाच्या आधी कोण होता? एलिया होता. तर एलिया नाही का स्कूल ऑफ प्रॉफिट चालवायचं. आमेन. बायबल काय सांगतं? एलिया स्वर्गात उचलला गेला. आमेन. तर एलियाचा आत्म्याचा नाही का दुप्पट वाटा अलिशाला भेटला. सो आता अलिशा स्कूल ऑफ प्रॉफिट चालवायला लागला, राईट? अलिशा त्या पाचारणामध्ये काम करायला लागला ज्या पाचारणामध्ये एलिया काम करत होता, राईट? सो आता बायबल काय सांगतं की संदेश त्यांच्या स्त्रियांपैकी एक स्त्री गाराणं घेऊन आली. आमेन. म्हणजे अलिशा कोण होता? हेड प्रॉफिट होता, मुख्य संदेष्टा होता. त्याच्या अंडर नाही का असे खूप सारे संदेष्टे होते. त्या संदेष्टापैकी म्हणजे त्या प्रॉफिट लोकांपैकी एका प्रॉफिटची स्त्री अलिशाकडे आली, एका संदेष्टाची वाईफ अलिशाकडे आली, राईट? सो ती काय म्हणाली की माझा हजबंड नाही का वारलाय. आमेन. माझा पती वारलाय जो संदेष्टा होता. आमेन. आणि
तुम्हाला माहितीये का, तुम्ही जर नाही का पूर्ण किस्सा वाचला असेल ना, तुम्हाला समजेल की ह्या किस्स्यामध्ये ही जी घटना झाली होती ना, ही एक हृदयद्रावक घटना होती. कॅन यू इमॅजिन, एक व्यक्ती मेला आहे जो खूप कर्जबाजारी आहे. आमेन. जो खूप कर्जामध्ये जगला आणि मरण पावला. एक असं कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये नाही का खूप वाण आहे पैशाची. आमेन. खूप गरिबी आणि दरिद्री आहे. आमेन. त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे लाले आहेत. प्रेज गॉड. त्यांचे नाही का सावकार घरी येत आहेत वारंवार, आणि आता पाहतायत की ह्यांच्या घरातला जो कमवणारा व्यक्ती होता, मुख्य व्यक्ती होता, तो मेलाय. जो संदेष्टा होता, संदेष्टांपैकी एक होता, तो मेलाय. आता हे काय कर्जाची फेड करू शकत नाहीयेत. यांच्याकडे काय रोजगार किंवा कामधंदा नाहीये. तर चला आपण नाही का ह्यांचे जे 2 मुलं आहेत त्यांना घेऊन जाऊ आणि आपल्या घरामध्ये नोकर म्हणून ठेवू. त्यामुळं सावकार लोक त्याच्या घरी यायला लागले आणि घरी आले होते. लिटरली येणार नव्हते. आमेन. घरी आले होते त्या 2 मुलांना घेण्यासाठी. आणि त्यामुळं ती अलिशाकडे आली आणि अलिशाकडे तिने रडून सांगितलं की माझ्या घरामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये ही समस्या आहे. आता माझा नवरा तर नाही का कर्जामध्ये आणि ह्या गरिबीमध्ये मेला. आता माझी 2 मुलं जी नाही का म्हातारपणाची नाही का माझी काठी आहेत. कदाचित हे 2 मुलं नाही का काम करून नाही का मला समृद्ध करेल असं वाटत होतं, पण आता हे मुलं पण नाही का त्या सावकारांच्या घरी नोकर म्हणून चालले आहेत. आमेन. कॅन यू इमॅजिन अशी अवस्था, अशी परिस्थिती एका कुटुंबावर. समजताय मी तुम्हाला काय सांगतो? सो ह्या परिस्थितीमधून, ह्या हृदयद्रावक परिस्थितीमधून नाही का ही स्त्री चालली होती आणि तिने त्याच्या घराना देवाचा सेवक संदेष्टा अलिशाकडे नाही का मांडलं. आपण पाहूया पुढे काय होतं. आमेन. अलिशाने काय म्हणलं, 2 क्वेश्चन विचारले. मी तुझ्यासाठी काय करू आणि तुझ्या घरामध्ये काय आहे? आमेन. अलिशाने काय म्हणलं, मी तुझ्यासाठी काय करू आणि तुझ्या घरात काय आहे? बायबल काय सांगतं पुढं. ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. आमेन. 1 घडा तेल आहे फक्त माझ्याकडे आणि दुसरं काहीच नाहीये माझ्याकडे. आमेन. बायबल काय सांगतं पुढं. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडे मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल आणि बाजूला ठेव. आमेन. बायबल काय सांगतं की त्याने काय सांगितलं, त्याने कमांड केली, तिला आज्ञा केली की शेजाऱ्या पाजाऱ्याकडून काय कर, भांडी आण. जितकी तुला नाही का भांडी आणता येतील शेजाऱ्यांना नाही का प्रत्येकाचा डोर नॉक कर आणि त्यांच्याकडून भांडी घे. आमेन. आणि ज्यावेळेस तू भांडी आणशील घरामध्ये, त्यावेळेस तुझं घराचं नाही का डोर बंद कर आणि तुझ्याकडे नाही का जो 1 घडा तेल आहे, तो तेल नाही का ह्या सगळ्या रिकाम्या भांड्यामध्ये ओतायला. आमेन. 1 घडा तेल ही रिकाम्या भांड्यामध्ये नाही का ओतायला लागतं. आमेन. बायबल काय सांगतं पुढं. ती त्याच पासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तीचकडे भांडी आणि ती भरीत जाई आणि सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली की मला आणखी 1 भांडे आणून द्या. आणि त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरलं नाही. आमेन. तिने काय केलं, तिच्या मुलांनी काय केलं, सगळीकडून भांडी आणली आणि ती तेल ओतायला लागली. आणि तिच्याकडे जर 1 घडा तेल होतं ना, ते संपायचं नावच घेत नव्हतं प्रियाने. ती ओतत होती, प्रत्येक भांड्यामध्ये तेल भरत होतं. आमेन. कदाचित वाट्या, कदाचित पातेले, कदाचित घमेले, कदाचित पराती. आमेन. जे पण अवेलेबल होतं भांड नाही का तिने भरायला, लिटरली चमचे पण भरले असते. प्रेज गॉड. जेवढं तिच्याकडे नाही का भांडे आले तेवढे सगळे भरले प्रियांना. आणि ती म्हणाली अजून आणा. तर ते काय म्हणाले, संपले आता. आमेन. सगळे आम्ही शेजाऱ्यांकडून नाही का जेवढे भेटतील तेवढे भांडे आणले आणि सगळे ते भांडे त्या फक्त 1 घडा तेलाने नाही का सगळे भांडे भरले. आमेन. खूप कमी, एकदम थोडकं तेल त्यांच्याकडे होतं. बट ते जेव्हा फ्लो सुरू झालाय ओतायचा प्रियांना, त्यावेळेस नाही का ही सगळी भांडी भरली. आमेन. आय एम टेलिंग हिअर नाही का प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. आमेन. मी तुम्हाला नाही का मल्टिप्लिकेशनचं नाही का प्रिन्सिपल सांगतोय की गोष्टी कशा मल्टिप्लाय झाल्या, गोष्टी कशा मल्टिप्लाय करता येऊ शकतात. आमेन. येस. आर यू अवेक चर्च? तुम्ही ऐकताय मी काय सांगतोय? सो
त्यांच्याकडे जेवढी भांडी होती तेवढी सगळी भांडी नाही का आता तेलाने भरली. आता नेक्स्ट देवाचा सेवक काय बोलतो पहा. सर्व भांडी भरल्यावरती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांड उरलं नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. आता तेल नाही का जी ओतत होती, ज्यावेळेस भांडे संपले ना त्यावेळेस तेल पण स्टॉक झालं. आमेन. जोपर्यंत रिकामे भांडे येत होते तोपर्यंत तेल भरलं जात होतं सगळ्या भांड्यामध्ये. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? बायबल काय सांगतं, तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. आता ती गेली देवाच्या माणसाकडे, कदाचित बाहेर बसले असतील. आमेन. पास्टर एलिशा आमेन. त्यांच्याकडे गेली आणि म्हटले की नाही का, देवाचे सेवक तुम्ही जसं सांगितलं तसं घडलं. आमेन. आमचं घर घरामध्ये सगळे भांडे आहेत आता, आणि सगळे भांडे तेलाने चक्क भरले. आणि ज्या वेळेस नाही का शेवटचं भांड तेलाने भरलं त्याच्यानंतर तो फ्लो स्टॉप झाला. त्याच्यानंतर तेल नाही का ओतण्याचं नाही का थांबण्यात आला आणि ते स्टॉप झाला फ्लो. समजतंय मी काय सांगतो? बायबल काय सांगतं, तो तिला म्हणाला. आता तिने हे वर्तमान त्याला सांगितल्यानंतर तो संदेष्टा तिला काय म्हणाला, जा तेल विकून आपलं कर्ज फेड आणि जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर. प्रेज गॉड. इथं काय सांगितलंय, तो काय म्हणतो माहितीये का, आता हे जे तेल तू जमा केलंयस प्रत्येक भांड्यामध्ये ते जाऊन विक. आमेन. ती काय करते, लिटरली ते तेल विकायला लागते. आणि ज्यावेळेस ती तेल विकते प्रियांना, तिचे सगळे कर्ज नाही का फिटतात. आमेन. ती जेव्हा ते म्हणजे किती क्वांटिटी मध्ये तेल आला असेल विचार कर. आमेन. ती जेव्हा तेल विकते तिचे सगळे कर्ज फिटतात. आमेन. आणि अजून खूप सारं तेल नाही का शिल्लक राहतं. आमेन. तिथं नाही का तिचा तेलाचा बिझनेस पण सुरू होतो. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो देव फक्त नाही का तुमचं कर्जच रद्द नाही करत, तर देव तुम्हाला नाही का एक व्यवसाय देखील देतो. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तर ह्यामध्ये कॅच काय आहे प्रिय? तुम्ही काय विचार केलाय ह्याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं की काय कॅच असेल? देव आहे ना, देव तुम्हाला अशी कोणती गोष्ट करायला सांगत नाही जी तुमच्याकडे नाही. आमेन. तो काय म्हणाला, तुझ्याकडं काय आहे? आमेन. तुझ्याकडं काय आहे? तर ती काय म्हणली, एक घडा तेल. काय? सगळ्यांनी बोला, एक घडा तेल. आपल्या शेजाऱ्याला सांगा, एक घडा तेल. तिच्याकडे काय होतं माहिती का, एक घडा तेल होतं फक्त. किती होतं? एक घडा तेल. एकदम छोटं माप होतं तिच्याकडे तेलाचं. आमेन. तिच्याकडं जे आहे ते तिने नाही का वापरायला सुरुवात केली. आमेन. ते तिने नाही का वापरायला सुरुवात केली. सेवकाच्या नाही का शब्दावर विश्वास ठेवला. आमेन. तिच्याकडे वचन आलं, त्या वचनावर तिने नाही का विश्वास ठेवला आणि लिटरली शी स्टार्टेड. ती नाही का ओतायला सुरुवात झाली आणि नाही का तेल भरायला सुरुवात झालं. आणि जोपर्यंत रिकामे भांडे येत राहिले तोपर्यंत नाही का तेल ते प्रत्येक रिकामं भांड नाही का भरून टाकत होतं. आमेन. तो तेलाचा फ्लो प्रत्येक रिकामे भांडे भरून टाकत होतं प्रियांना. सो देव आहे ना अशी कोणती गोष्ट मागत नाही प्रियांना जी तुमच्याकडे नाहीये. तुम्हाला माहित आहे बायबलमध्ये जर तुम्ही नाही का नीट वाचाल, जर तुम्ही बायबल वाचला असेल, देव अशी कोणतीच गोष्ट डिमांड नाही करत जी तुमच्याकडे नाही. ज्यावेळेस नाही का मोशे फारोकडे गेला होता. आमेन. कशासाठी गेला होता? देवाने त्याला सांगितलं होतं की परमेश्वर इस्रायलच्या लोकांना दुधा मधाच्या देशामध्ये घेऊन जाणार आहे, तर तू नाही का लोकांना सोड, इस्रायलच्या लोकांना ह्या तुझ्या गुलामगिरी मधून सोड. बायबल काय सांगतं, तुम्ही जर नाही का एक्झोडस 4 वाचा, तो परमेश्वराबरोबर बोलतो की फारो माझं कसं काय ऐकेल परमेश्वरा? मी जाऊन परमेश्वरा त्या फारो समोर उभा राहील. तो सुप्रीम लीडर आहे, जगामधला सगळ्यात मोठा लीडर आहे. इजिप्त नाही का खूप मोठी संस्कृती होती, इजिप्त खूप मोठं साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्याचा पूर्ण राजाच्या पेक्षा मोठा पोझिशन होती, सम्राट. आमेन. असे छोटे छोटे राजे त्यांच्या हाताखाली असतात, असा तो सम्राट. राईट. त्या सम्राटाच्या समोर जाऊन नाही का बोलणार की हा जो नाही का इस्रायलचा देश आहे ह्यांना तू आजाद कर आणि ह्यांना तू सोड, जाऊ दे. ह्यांना परमेश्वराने नाही का आजाद केले, तू पण ह्यांना आजाद कर. आणि परमेश्वराची इच्छा आहे की ह्यांना
मी घेऊन जावं, ह्या इजिप्तच्या गुलामगिरीमधून यांना घेऊन जावं. कसं बरं ऐकतील परमेश्वरा माझं ते? आमेन. कुठे लिहिलंय? एक्झोडस 4 मध्ये. सो कसं काय विश्वास ठेवणार परमेश्वरा हे लोक? परमेश्वर मोशेला काय म्हणतो? तुझ्या हातात काय आहे? आमेन. परमेश्वर तिथं मोशेला काय म्हणतो? तुझ्या हातात काय आहे? तर मोशे म्हणाला, माझ्या हातात आहे काठी. म्हणतो काठी टाक. ज्यावेळेस काठी टाकतो, त्या काठीचा काय होतो? साप होतो. आमेन. तो पळून जातो घाबरून, अरे कसं काय साप झाला? आमेन. परमेश्वराला दाखवायचं होतं की मोशेला, फारोला दाखवायचं होतं परमेश्वराला की खरंच मी पाठवलंय याला. हे बघ साईन, हे बघ चिन्ह, हे बघ चमत्कार. समजतंय? आणि पुन्हा परमेश्वराने म्हणलं की परत शेपटीला पकडलं, परत काठी झाली. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो परमेश्वर नाही का अशी कोणती गोष्ट मागत नाही प्रियांनो, जी तुमच्याकडे नाही, जी तुम्ही देऊ शकता. आमेन. जी तुम्ही नाही का, कदाचित तुमची गोष्ट असेल तुमचा वेळ. आमेन. कदाचित तुमची गोष्ट असेल तुमचे पैसे, कदाचित तुमची गोष्ट असेल, काही पण असू शकते. आमेन. परमेश्वर ती घेणार आणि ती बहुगुणित करून तुम्हाला देणार. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने परमेश्वराकडे ती गोष्ट सुपूर्द करा. कदाचित तुमचं जीवन, तुम्ही कदाचित फक्त नामधारी विश्वासू आहे, पण तुम्ही तुमचं जीवन तुमच्याच हवाले ठेवलंय, त्याच्या हातात दिलंच नाही, समर्पित केलंच नाही. एकदा देऊन बघा. बायबल काय सांगतं? ही आपली आत्मिक सेवा आहे. आपलं नाही का जीवन देवाला नाही का एक यज्ञ म्हणून नाही का समर्पित करा. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी? अजून जर तुम्ही नाही का बायबल वाचलं तर तुम्हाला समजेल नाही का, दावीद ज्यावेळेस गल्लियोता समोर उभा होता. आमेन. दॅट जायंट, त्या जायंट गल्लियोत समोर नाही का, गल्लियोत समोर ज्यावेळेस दावीद उभा होता. आमेन. त्याच्या हातात काय होतं? त्याच्या हातात 5 धोंडे होते प्रिया. 5 गुळगुळीत धोंडे. कॅनेक्स. आमेन. एक वॉरियर, एक माइटी वॉरियर, एक पूर्ण राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा योद्धा. कसलेला नाही का, कसलेला योद्धा, ज्याने नाही का मिलिटरी ट्रेनिंग घेतली होती. आमेन. जो दमखम राखत होता एका आर्मी वर्सेस नाही का तो एकटा. म्हणजे आर्मीचा तुल्य होता एक माणूस. कॅन यू इमॅजिन? एक आर्मी इतका पॉवरफुल एक माणूस होता, ज्याचं नाव होतं गोलियत इंग्लिशमध्ये. आमेन. मराठीमध्ये गल्लियत म्हणतात. पण परमेश्वराने त्याला दाविदाच्या हातात, एक छोट्या नाही का पोराच्या हातात, ही वॉज नॉट ग्रोन अप किंग, तो वाढलेला राजा नव्हता, एक योद्धा नव्हता झाला. त्याला तर शौलाचे नाही का युद्ध वस्त्र सुद्धा घालता येत नव्हते. युद्ध वस्त्र घातलं बायबल मध्ये सांगितलंय तर तो वाकला. शौलाची तलवार पण त्याला उचलता येत नव्हती. कॅन यू इमॅजिन? किती लहान असेल दावीद? येस. पण परमेश्वराने नाही का त्या गोलियतला कसं मारलं माहितीये का? परमेश्वराच्या नावाने गेला होता तो, पण कसं मारलं माहितीये का? दाविदाकडे काय हातात होतं तेच. शौलाने ऑफर केलं, माझे कपडे घाल, माझी तलवार वापर. नाही, तुझ्याकडे काय आहे ना का? मॅन. त्याच्याकडे त्याचं ते गोफन आणि धोंडे, राईट? तुमच्याकडे जे आहे ना का तेच घेऊन परमेश्वर नाही का बहुगुणित करणार आहे. 5,000 लोकांना कसं जेवण खाऊ घातलं येशूने? त्या गर्दीपैकी नाही का एका मुलाकडे नाही का त्याचा नाही का टिफिन बॉक्स होता. सो तसंच नाही का एक मुलगा आला आणि त्याने नाही का मासे आणि भाकरी आणल्या होत्या, एकदम लिमिटेड, त्याच्या पोटा पाण्यापुरतं लहानशा. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? त्याने देवाला थँक्यू बोललं, त्यांचं घेऊन, त्याच्याकडचं घेऊन त्यांनाच त्याने बहुगुणित करून दिलं. आणि 5,000 लोक खाऊन कितीतरी टोकऱ्या ना उरलेल्या घेऊन गेले ते. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? उरलेल्या टोकऱ्या घेऊन गेले. परमेश्वर काही नाही का तुमच्यापासून नवीन गोष्टीची अपेक्षा नाही करत. त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत प्रियांनो. ज्या गोष्टी तुम्हाला समृद्ध आणि बहुगुणित करतील त्या तुमच्याकडे आहेत. आमेन. तुमच्या स्वतःकडे पहा की माझ्याकडे काय आहे. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? ज्या वेळेस ना का येशूने पहिला चमत्कार काय केला? काना येथील लग्न. आमेन. त्याने काय केला? पाण्याचा द्राक्षरस केला. आमेन. बायबल काय सांगतं की द्राक्षरस संपला होता त्या लग्नामधला. आमेन. द्राक्षरस काय झाला होता? संपला होता. त्यांच्याकडे काय होतं माहितीये का?
पाणी होतं, त्यांच्याकडे द्राक्षरस नव्हतं. आमेन. बायबल काय सांगतं की त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. त्याने नाही म्हणलं की नाही का जाऊन नाही का थोडासा द्राक्षरस घेऊन या, मी त्याला मल्टिप्लाय करतो. नाही, तुमच्याकडे काय आहे? पाणी आहे, घड्यामध्ये भरा. आमेन. आणि बायबल काय सांगतं की त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. ही ब्लेस्ड इट. आमेन. अँड ही मल्टिप्लाइड इट. सो व्हॉट यू हॅव टुडे, देव त्याच गोष्टी नाही का तुम्हाला मल्टिप्लाय करून देतो. आमेन. तुम्ही जसं आहात तसं नाही का परमेश्वराकडे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आमेन. तुम्ही जे तुमच्याकडे तुम्ही आहे आता, कदाचित तुमच्याकडे वेळ आहे, कदाचित तुमच्याकडे टॅलेंट आहे. खूपशे लोक आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत, येत नाहीत परमेश्वर. समजतंय? ते घेऊन येत नाहीत त्यांचं टॅलेंट. कदाचित खूप चांगला नाही का तबला वाजवू शकतात, कदाचित खूप छान गिटार वाजवू शकतात, कीबोर्ड वाजवू शकतात. आमेन. कदाचित नाही का खूप छान नाही का लहान लेकरांची काळजी घेऊ शकतात. बट ते नाही का काय करतात, स्वतःकडे ठेवतात. आमेन. झाकलेली मूठ लाखाची. येस येस, स्वतःकडे ठेवतात. बट बायबल काय सांगतं, जे आहे ते परमेश्वर बहुगुणित करतो, ब्लेस करतो. आमेन. इफ यू आर गोइंग थ्रू फायनान्शियल लॅक, जर तुम्ही आर्थिक कमजोरीमधून, आर्थिक नाही का दशेमधून चाललाय प्रियांनो, आमेन, जे आहे ते नाही का, जर देव तुम्हाला ओझं देते की नाही का ही अमाऊंट मी टाकणार, आणि प्रेयर करून ती अमाऊंट टाका की लॉर्ड मला माहितीये मी विश्वासाने टाकतोय, मी तुझ्या राज्यात करतोय, मी याची कापणी करतो. आमेन. कदाचित नाही का आज माझ्याकडे नाही का एवढा वेळ आहे, कदाचित 1 तास माझ्याकडे रिकाम आहे, आज मी 1 तास नाही का अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार, आज मी 1 तास 2 तास 3 तास वर्शिप करणार, आज मी एक सुट्टी घेतोय आणि आज हा पूर्ण दिवस प्रभू मी तुझ्या सानिध्यामध्ये घालवणार. जे पण तुम्ही नाही का करू शकता प्रियांनो, आमेन, ही गोष्ट करा. आज तुम्ही काय करू शकता स्वतःला, आमेन, व्हॉट यू कॅन डू, आस्क इट युअरसेल्फ. जे तुमच्याकडे आहे तेच घेऊन तो नाही का बहुगुणित करणार आहे. आमेन. तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय प्रियांनो? आर यू अंडरस्टँडिंग? आर यू अंडरस्टँडिंग? आमेन. सिरियसली, जर तुम्ही नाही का फायनान्शियल लॅक मधून चाललाय प्रियांनो, आमेन, जे आहे देव त्याला ब्लेस करतो. आमेन. फक्त ते परमेश्वराच्या हाती दे. आमेन. परमेश्वराच्या हाती दिल्यावर तो ब्लेस करून नाही का तुम्हाला दे जे आहे. आमेन. कदाचित तुम्ही नाही का तुमच्या करिअर मध्ये नाही का कुठल्या तरी एरियामध्ये नाही का स्ट्रक असाल प्रियांनो, कदाचित तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी तुम्ही स्ट्रक असाल प्रियांनो. आमेन. तुम्हाला नाही का जे देता येईल परमेश्वराच्या राज्यामध्ये, कदाचित वेळ असेल, कदाचित हुनर असेल, कदाचित टॅलेंट असेल प्रियांनो, कदाचित काही पण असेल प्रियांनो, गिव्ह इट इन द हँड ऑफ गॉड. आमेन. व्हॉट एव्हर यू कॅन, देव त्याला ब्लेस करणार. आमेन. कदाचित नाही का परमेश्वर तुम्हाला नाही का एक व्यवसाय देऊ शकतो. आमेन. इफ यू आर स्ट्रगलिंग इन द एरिया ऑफ बिझनेस, कदाचित जर तुम्ही नाही का व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करताय, कदाचित तुम्ही नाही का रोजगाराच्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करताय, परमेश्वराला विचारा की मी काय देऊ शकतो. परमेश्वरा मला दाखव, माझे डोळे खोल. आमेन. कदाचित तुम्ही विवाहाच्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करताय. आमेन. कदाचित तुम्ही नाही का तुम्ही आपल्या लेकरांच्या बाबतीत नाही का चिंताक्रांत आहात, स्ट्रगल करत आहात प्रियांनो. परमेश्वराला विचारा प्रियांनो, परमेश्वराला विचारा प्रियांनो, परमेश्वरा माझे आत्मिक नेत्र खोल, मला दाखव मी काय देऊ शकतो परमेश्वरा. आमेन. त्या स्त्रीला माहिती होतं, त्या विवाहात काना येथील लग्नातल्या लोकांना माहिती होतं की आपल्याकडे पाणी आहे. त्या स्त्रीला माहिती होतं की तिच्याकडे 1 घडा तेल आहे. आमेन. मोशेला माहिती होतं की त्याच्याकडे नाही का काठी आहे. तुम्हाला माहितीये त्या क्राऊड मधल्या त्या पोराला माहिती होतं की माझ्याकडे नाही का मासे आणि भाकरी आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे का?